मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 1 सेमिस्टर सेकंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटची संकल्पना पाहणार आहोत. जे युनिट सुरू केलं होतं त्या युनिटचं नाव आपल्या सर्वांना माहीत आहे, सिद्धांत कल्पना. त्यालाच आपण पर्यायी शब्दप्रयोग आपण अभ्युपगम असा वापरला होता. हायपोथेसिस इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. या आधीची जी संकल्पना आपण सार स्वरूपामध्ये पाहिली ती म्हणजे युक्त किंवा त्यालाच उचित असं आपण म्हटलं होतं. सिद्धांत कल्पनेच्या अटी, ज्या 7 अटी आहेत त्या अटींनी आपण जर सिद्धांत कल्पना जर केली तर ती सिद्धांत कल्पना त्या पुढच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट करता येते. ती पुढची सिद्धांत कल्पना म्हणजे सिद्धांत कल्पनेची प्रचिती आणि सिद्धता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धांत कल्पनेची प्रचिती एवढा भाग पाहूयात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणे सिद्धांत कल्पनेची सिद्धता हा भाग पाहूयात. प्रचिती आणि सिद्धता या दोन्हींमध्ये प्रचिती ही सिद्धतेची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. सिद्धांत कल्पनेची प्रचिती याचा अर्थ प्रत्यंतर. याचाच अर्थ ज्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण सिद्धांत कल्पना केलेली आहे त्या सिद्धांत कल्पनेच्या स्पष्टीकरणाचा त्या घटनेशी संबंध आहे का याचा खुलासा आपणाला करता येतो जर ती सुसंगत असेल तर. आणि म्हणून त्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे, त्याचा अनुभव आपणाला आला पाहिजे, त्याचा पडताळा आपणाला घेता आला पाहिजे. म्हणून सिद्धांत कल्पनेची प्रचिती हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून आपण सुरुवातीला आपण तो भाग पाहूया. आत्ताच म्हटलं की सिद्धतेच्या आधी प्रचिती येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही जी प्रचिती आहे ती प्रचिती 2 प्रकारांना आपल्याला पाहता येते. ती म्हणजे एक प्रत्यक्ष आणि दुसरी अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रचिती घेता येते आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये सुद्धा प्रचिती घेता येते. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रचिती घेत असताना की जे वैज्ञानिक संशोधनामध्ये 2 वास्तविक आधार आपण पाहिले होते, ते 2 वास्तविक आधार या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रचिती ही येऊन जाते. त्या 2 वास्तविक आधारांचा अर्थ आपण जर या ठिकाणी पाहायचा म्हटलं तर निरीक्षणाच्या आधारे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपणाला प्रचिती घेता येते असंही आपण सिद्ध करू शकतो. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे प्रयोगाच्या आधारेही आपणाला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रचिती घेता येते. म्हणजे जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण नुसतीच सिद्धांत कल्पना एकापाठोपाठ एक करून चालणार नाही. तर जी सिद्धांत कल्पना आपण करतो आहे, सिद्धांत कल्पना ह्या पुन्हा कराव्यातच. कारण पहिली सिद्धांत कल्पना कधीतरीच ती पहिल्या घटनेशी किंवा आपण समोर पाहिलेल्या घटनेशी संबंधित असते, पण सारखाच आपणाला तो तशा प्रकारचा प्रचितीच्या स्वरूपामध्ये अनुभव येईल असं नाही. म्हणून वारंवार आपल्याला सिद्धांत कल्पना करत बसावं लागतं. आणि अशी एक वेळ येते की जी केली गेलेली सिद्धांत कल्पना आहे त्या सिद्धांत कल्पनेची घटनेच्या संबंधात आपल्याला प्रचिती घेता आली पाहिजे. ती प्रचिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपण घेत असतो. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रचिती घेत असताना निरीक्षणाचा आधार आपण घेतो आणि प्रयोगाचाही आधार आपण घेतो. निरीक्षणाच्या संदर्भामध्ये खगोलशास्त्रातलं एक उदाहरण आपण घेऊयात आणि सिद्धांत कल्पनेची प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कशी प्रचिती येते ते आपण पाहूयात. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रहांची भ्रमणगती लंबवर्तुळाकार आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं ग्रहगतीचा नियम आपल्याला स्पष्ट करता येतो हेही आपण पाहिलेलं आहे. कारण न्यूटननं जो पदार्थ विज्ञानामध्ये मूलभूत स्वरूपाचा नियम सांगितला त्याच्याच आधारित पदार्थ विज्ञानामध्ये केले गेलेलं जे काही संशोधन आहे ते आज संशोधन प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला दिसतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा जो काही नियम आहे तो नियम पायाभूत स्वरूपाचा म्हणून आपण पदार्थ विज्ञानामध्ये स्वीकारतो. ग्रहगतीचं निरीक्षण करत असताना
शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की जे काही ग्रह आहेत लंबवर्तुळाकार फिरतात, ते ग्रह फिरत असताना एक युरेनस नावाचा जो काही ग्रह आहे तो जरा थोडासा ग्रहगतीमध्ये असणाऱ्या ज्या ग्रहांच्या भ्रमणगतीच्या ज्या काही कक्षा आहेत त्या कक्षेपासून, गणितीय कक्षा त्याला आपण म्हणूया, त्या कक्षेपासून थोडासा बाजूला ढळतो, थोडासा बाजूला जातो. हे पहा, संशोधकांचं निरीक्षण, समस्या निर्माण झाली. निरीक्षण त्या ठिकाणी संशोधक करायला लागले आणि निरीक्षण करत असताना सहाय्यकारी प्रक्रिया त्यांच्या मदतीला आल्या, कारण सहाय्यकारी प्रक्रिया शिवाय शास्त्रीय स्वरूपाचं निरीक्षण होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी निरीक्षण, त्याच्या आधारे आलेली प्रचिती ही कशी आहे ती पहा. संकलन, विकलन, वर्गीकरण, निराकरण आणि वियोजन कॉन्सन्ट्रेट त्या युरेनस ग्रहावरती केलं आणि पुन्हा पुन्हा भ्रमणगतीमध्ये युरेनस हा ग्रह थोडासा गणित कक्षेपासून बाजूला ढळतो आहे, जळतो आहे, या स्वरूपानं निदर्शनास आलं. संशोधक विचार करू लागले आणि विचार करत असताना एक सिद्धांत कल्पना केली. ती सिद्धांत कल्पना अशी की ज्यार्थी युरेनस नावाचा ग्रह हा थोडासा बाजूला गणित कक्षेपासून जातो आहे, त्यार्थी त्या ग्रहाला ओढणारा, खेचणारा दुसरा एखादा ग्रह असाव्यास पाहिजे. मित्र, ही सिद्धांत कल्पना केली आणि ही सिद्धांत कल्पना करत असताना निरीक्षणाच्याच आधारे ही सिद्धांत कल्पना खरी ठरली. कारण जी सिद्धांत कल्पना केली होती त्या सिद्धांत कल्पनेच्या आधारे दुसऱ्या एका नव्या ग्रहाचा संशोधकांना शोध लागला. तो ग्रह म्हणजे नेपच्यून. निरीक्षणाच्या आधारे दुसरा एक ग्रह त्या ठिकाणी त्यांना निदर्शनास आला आणि केली गेलेली जी सिद्धांत कल्पना आहे ती सिद्धांत कल्पना प्रत्यक्ष स्वरूपामध्ये निरीक्षणाच्या आधारे त्याची प्रचिती आली. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सिद्धांत कल्पनेची प्रचिती ही निरीक्षणाच्या आधारे आपल्याला घेता येते. कारण जे काय आहे ते सत्य, जे काय आहे ते 100% खरं म्हणून आपण स्वीकारतो. की जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो की हा चंद्र आणि हा सूर्य, नुसत्याच कपोल कल्पना करून चालत नाही. आणि नुसती जर कल्पना केली असती आणि निदर्शनास दुसऱ्या ग्रहाचं अस्तित्व जर आलं नसतं तर निरीक्षणाच्या आधारे जी केली गेलेली सिद्धांत कल्पना आहे ती फोल ठरली असती. आणि म्हणून सिद्धांत कल्पना अशा केल्या जातात की त्या सिद्धांत कल्पना करत असताना या आधीची जी काही संकल्पना आपण पाहिली होती की सिद्धांत कल्पनेच्या अटी की सुसंगतपासून भविष्यकथन करता येते, प्रचितीक्षम असावी, वस्तुस्थितीवर असावी, पूर्वप्रस्तावित ज्ञानाची सुसंगत असेल, वगैरे वगैरे ज्या काही अटी आपण पाहिल्या. त्या अटी या सगळ्यांचं पालन आणि त्याचा स्वीकार आपण केला आणि समोरच्या घटनेतील कारणाचा शोध आपण घ्यायला लागलो. तर तो कारणाचा शोध घेत असताना निरीक्षणाच्या आधारे ती सिद्धांत कल्पना जी काही केली आहे त्याची आपणाला प्रचिती, त्याचा आपणाला अनुभव येतोच. पण एकाच सिद्धांत कल्पना एकाच घटनेच्या संदर्भामध्ये सुसंगत स्वरूपामध्ये प्रचितीच्या स्वरूपामध्ये अर्थ उलगडत असते. की जसं आपण विज्ञानामध्ये गृहीत धरलं होते कारण कार्य संबंधाच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये की एका घटनेचं एकच कारण असू शकतं. की जसं एखाद्या घटनेचं स्पष्टीकरण एकाच सिद्धांत कल्पनेच्या आधारे आपल्याला करता येते. अनेक सिद्धांत कल्पना याचाच अर्थ अनेक कारणं त्या ठिकाणी त्या घटनेशी संबंधित असत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येतं किंवा प्रचिती त्याची घेता येते. सिद्धता ही संकल्पना नंतरचे, प्रचिती त्याची निरीक्षणाच्या आधारे आपल्याला घेता येते की खरंच नेपच्यून या दुसऱ्या एका नव्या ग्रहाचं अस्तित्व त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि ते संशोधकांनी मान्य केलेलं आहे. निरीक्षणाच्या आधारे ग्रहणाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण दुर्बिणीतून निरीक्षण करत असतो, व्यवहारामध्ये म्हटलं जातं राहूसारखा ग्रह, केतूसारखा ग्रह सूर्याला गिळतात, चंद्राला गिळतात, परंतु गिळणं हा प्रकार पूर्णपणे असत्य स्वरूपाचा आहे. सत्य काय आहे तर पृथ्वी, चंद्र, सूर्य एका सरळ रेषेमध्ये येतात आणि मग ग्रहणाची घटना निदर्शनास आपल्या येते. चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, दुर्बिणीतून आपण ज्यावेळेस त्याचं निरीक्षण करत असतो त्यावेळेस ते निरीक्षणाच्या आधारे आपल्याला केली गेलेली जी सिद्धांत कल्पना आहे ती सिद्धांत कल्पना सत्य मानावी लागते. कारण तीनच वस्तू
या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जे निदर्शनास येतं, जे मूर्त स्वरूपामध्ये आहे, त्याचं निरीक्षण आपल्याला करता येतं आणि त्याच्याचवरती आपल्याला प्रयोग करता येतो. निरीक्षणाच्या स्वरूपामध्येच प्रयोगानं सुद्धा आपल्याला सिद्धांत कल्पनेची प्रचिती घेता येते. आणि प्रयोगाने सिद्धांत कल्पनेची प्रचिती घेत असताना मित्र, प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस आपण ऑक्सिजन तयार करतो, हायड्रोजन तयार करतो आणि नायट्रोजन तयार करतो, त्यावेळेस प्रयोगशाळेमध्ये हे जे काही 3 वायू तयार केले जातात प्रयोगानं कृत्रिम स्वरूपामध्ये, त्यावेळेस त्या वायूचं वजन जर आपण पाहिलं आणि बाहेरच्या वातावरणातील ज्यावेळेस आपण ऑक्सिजनचं वजन पाहतो, नायट्रोजनचं वजन पाहतो आणि हायड्रोजनचं वजन पाहतो, त्यावेळेस या वातावरणातील या 3 वायूंचं वजन हे अधिक भरतं. हे का? संशोधकांना प्रश्न निर्माण झाला आणि संशोधकांना प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती सिद्धांत कल्पना संशोधकांनी केल्या. आणि सिद्धांत कल्पना करत असता एक सिद्धांत कल्पना संशोधकांनी केली, ती अशी की प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले कृत्रिम स्वरूपामध्ये प्रयोगाने केलेले जे काही वायू आहेत ते वजनाने हलके भरतातच, पण वातावरणातील ज्यावेळेस हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे 3 वायू वजनाने अधिक भरतात, त्या अर्थी त्या वायूंमध्ये एखादा नवा आणखी एखादा वायू असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मग हे संशोधन केलं गेलं, त्यावेळेस ऑर्गॉन नावाचा वायू वातावरणातील या 3 वायूंमध्ये आढळून आला. आणि प्रयोगानं आपल्याला हे सिद्ध करता आलं आणि प्रयोगानं त्याची प्रचिती घेता आली. म्हणून मित्रहो, आधी प्रचिती आहे आणि मग त्याची सिद्धता आहे. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण या निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे आपण प्रचिती घेतो, त्यावेळेस अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये सुद्धा काही गोष्टींची आपल्याला प्रचिती घेता येते. आणि काही गोष्टींची प्रचिती या गृहीतच धराव्या लागतात आणि विज्ञानाला त्या सगळ्याच गोष्टी मान्य असतात असं नाही. फॉर एक्झाम्पल, अणूचं अस्तित्व आपण मान्य करतो. अणू डोळ्यांना दिसत नाही, परंतु प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याची जी जागा आहे, त्याचा जो काही आकार आहे, तो आकार आपल्याला त्या ठिकाणी अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये गृहीत धरावा लागतो. दुसरी एक गोष्ट, जी वीज आहे त्या वीजमध्ये असणारा जो काही विद्युत प्रवाह आपल्याला दिसत नाही, परंतु तो आपल्याला मान्य करावा लागतो. उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, परंतु वीज त्याच्यामध्ये आहे असं अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपण गृहीत धरतो. आणि ज्यावेळेस बटन दाबतो त्यावेळेस लाईट लागते, उजेड पडतो आणि मग त्याची खात्री वाटते. ही सिद्धतेमध्ये आपण पाहणारच आहोत. अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये पुनर्जन्म अशा प्रकारची संकल्पना आहे. आत्म्याचं अस्तित्व आपण प्रयोगाने हे सिद्ध करता येत नाही आणि निरीक्षणानं सुद्धा सिद्ध करता येत नाही. आणि म्हणून या गोष्टींना विज्ञानामध्ये थारा दिला जात नाही. मोक्षासारखी जी काय संकल्पना आहे त्या संकल्पनेला वेगवेगळे अर्थ मित्र लावले जातात. पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये किंवा आत्म्याच्या अस्तित्वाच्या संदर्भामध्ये अनेकदा आपण चर्चा करतो, पण विज्ञानामध्ये आपल्याला हे सिद्ध करता येत नाही. विज्ञानामध्ये त्याची प्रचिती आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून निगमनाच्या आधारे किंवा घटनांचा जो काही सुसंगतपणा आहे, या 2 प्रक्रिया अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला स्वीकाराव्या लागतात. आणि घटनांचा सुसंगतपणा जो काय आहे त्याच्या आधारे आपल्याला प्रचिती घेता येते. अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्याची प्रचिती घेता येते. आणि म्हणून इथं 2 प्रकार महत्त्वाचे वाटतात. ते म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये निरीक्षण आणि प्रयोगाने आपल्याला प्रचिती घेता येते आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये सुद्धा सिद्धांत कल्पनेनं घटनेची आपल्याला प्रचिती घेता येते. मित्रहो, पहिली जी संकल्पना आहे सिद्धांत कल्पनेची प्रचिती, एवढीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धांत कल्पनेची सिद्धता कशी दिली जाते ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.